नमस्कार मित्रांनो. खरंच अजितदादा जिवंत आहेत का? तर हा सर्वात मोठा प्रश्न हा अख्ख्या महाराष्ट्राला पडला आहे. कारण की जे काय राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही प्रवक्ते आहेत, अमोल मिटकरे ह्यांनी असं सांगितलंय की अजितदादा हे जिवंत आहेत. तुम्ही त्यांचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा त्यांच्या बातम्याला तुम्ही मुलाखत सुद्धा ऐकला असेल. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस 28 तारखेला अजितदादा यांचं निधन झालं, ज्यावेळेस ते विमान क्रॅश झालं, त्यावेळेस विमानामध्ये एकूण 6 व्यक्ती होत्या असं न्यूजला दाखवण्यात आलं होतं. पण नंतर ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस 5 व्यक्ती कशा काय त्या विमानामध्ये, मग एक व्यक्ती गेली कुठे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ते अजून हे सुद्धा म्हणतात की ज्यावेळेस कुठे अजितदादांना दौऱ्यावर जायचं असेल किंवा कुठे त्यांची सभा असेल किंवा कुठे त्यांचं भाषण असेल त्यावेळेस ते एकटे जात नव्हते. त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे एक 2-3 माणसं असायची. पण त्यावेळेस म्हणजे त्यांच्यासोबत माणसं नव्हती. दुसरी गोष्ट हे सुद्धा त्यांनी म्हणजे हिला सांगितलंय की अजितदादांचा जर म्हणजे ते त्यांचा जर अपघात झाला असेल तर ते एक घात आहे, त्यांचा अपघात झाला नाही असं म्हणजे होऊ शकतं. असं मी म्हणत नाही, जे काय अमोल मिटकरे आहे त्यांनी तसे म्हणजे दावा केला आहे. त्यांनी दुसरी गोष्ट हे सुद्धा म्हटले की ज्यावेळेस मुंबईवरून अजितदादा हे बारामतीला विमानाने त्यांच्या हे झाले रवाना झाले, त्यावेळेस जो पायलट होता, जो त्या विमानासाठी ठरलेला होता, तो कुठं सिग्नलमध्ये अडकला होता असं त्यांनी कारण सांगितले. आणि दुसराच काहीतरी कपूर नावाचा तो पायलट आहे, तो नंतर त्या हे आला, म्हणजे त्यांनी असं सांगितलंय. आणि खरंच ज्यावेळेस 28 तारखेला अपघात झाला, विमान क्रॅश झालं, त्यावेळेस न्यूजला म्हणजे मी सुद्धा बातमी बघितली की एकूण 6 व्यक्ती होत्या. मग नंतर एक व्यक्ती गेली कुठं? 5 व्यक्ती कशा काय? हा सर्वात मोठा प्रश्न आहे ना. त्या पायलटला सुद्धा मीडिया कॉल म्हणजे देण्यात आला होता की बाबा त्या ठिकाणी दृश्यमानता नेट नाही तर तू सोलापूरला लँडिंग कर, तिथून डायरेक्ट सोलापूरहून डायरेक्ट बारामतीला चॉपरने म्हणजे येऊ शकतात अजितदादा असं सुद्धा सांगितलं होतं. ते पुण्याला म्हणजे हे लँडिंग करू शकत होता. आणि विमानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पेट्रोल सुद्धा होतं. मग प्रॉब्लेम काय? हा सर्वात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या जे काही बॉड्या होत्या ज्या विमान अपघातामध्ये झाल्या त्याच्या म्हणजे त्या काय जळाल्या होत्या त्यांचं म्हणजे पोस्टमार्टम केलं का नाही कोणालाच माहीत नाही. कारण न्यूजमध्ये अजून सुद्धा आलंच ते रिपोर्ट आला नाही, ती म्हणजे त्याच्या DNA आलं नाही. नक्की म्हणजे एक प्रश्न म्हणजे एक साहजिक प्रश्न आहे की खरंच बरं कसं आहे, घड्याळावरनं जर तेच अजितदादा आहेत हे मान्य, मग त्यांचं पोस्टमॉर्टम केलं नाही, त्यांचं म्हणजे DNA टेस्ट केलं नाही, मग कुठल्या ह्याच्यावर म्हणजे आपण म्हणू शकतो की अजितदादांचा अपघात झालाय? कसं आहे, अमोल मिटकरने हे सुद्धा हे केले की म्हणजे मागणी केली की ती केंद्रीय स्तरावर उच्च जी काही चौकशी समिती असते ती नेमण्यात यावी चौकशी करण्यासाठी. आणि कसं आहे, गेल्या म्हणजे त्यांचा अपघात होण्याआधी काही 8-10 दिवस आधी त्यांनी असं एक भाषणामध्ये म्हटलं होतं की भाजपाच्या मी फाईल ओपन करणार आहे. म्हणजे प्रश्न पडू शकतो ना, साहजिकच आहे ना. काल सुद्धा जे काही हे जे आहेत शिवसेनेचे गटाचे जे काय खासदार आहेत हे राऊत, संजय राऊत, हे सुद्धा म्हटले की अजितदादाकडे फाईल होती भाजपाच्या घोटाळ्याची. त्याच्यामुळं कसं आहे, अमोल मिटकरी हे सुद्धा म्हटले की दादा सहजासहजी एकटे जात नव्हते आणि ते म्हणजे जिवंत आहेत असं त्यांचं म्हणजे म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? खरंच अजितदादा जिवंत असतील का, किंवा ह्यांच्यासोबत काय घात झालाय का, का नक्की अपघातच झालाय? ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.